I want him to achieve all things he wants, and I will be always there to support him. मैं तो बहुत कुछ करूँगी कि हमेशा कॉल करके कि आदि ये लेके आ, आदि वो लेके आ, वो नहीं बोल पाऊंगी, अभी वो जैस्मिन को करना पड़ेगा। ये सारी चीजें करूंगी। या हमेशा उसके वॉलेट में से पैसे चुराना ये मिस करूंगी। तेरी सैंडलों में है कोई बैटरी कुड़िए, तू ऐसे नचती जाए कोई रोक ना पाए। 100-200 मीलों तक चर्चे तेरे कुड़िए, तेरी लीग में कोई भी ना आए। बीट कोई ना छूटे ऐसे तेज कमर लचकाए रे, देख के तुझको सांसें बढ़ती जाए। तो जेव्हा स्कूलमध्ये जायचो सकाळ सकाळी पप्पा खूप ओरडायचे की लेट होतंय, तुम्हाला असं झोपून राहिलंय असं तसं, आणि नंतर मग ब्रेकमध्ये येऊन खाऊ देऊन जायचे की मग नंतर गिल्ट यायचं की अरे मी ओरडलो, आता कसं माझा डे चांगला नाही जाणार बेसिकली, तर ते येऊन मग खाऊ देऊन जाणार. मेसेज असंच काय नाही आहे. थँक्स फॉर ॲक्सेप्ट केलं आमचं रिलेशनशिप आणि सपोर्ट केलं, त्यासाठी खूप थँक्स. काळजी घे, ही पण खूप माझी काळजी घे. मध्ये मध्ये घरी जायचं असेल तर पाठवत राहील. इटली से होनोलुलु, टिम्बक्टू से लंदन, तेरे जैसा ना कोई कुड़िया तू सबसे फन। रुक रुक सा जाए ट्रैफिक, निकले जो तू बंटन, देखे जो देखे बोले सर्वगुण संपन्न। तू कुड़िया सर्वगुण संपन्न, तू कुड़िया सर्वगुण संपन्न। उल्फी में मिले थे. Basically, I ran out of pens. We were opening salary accounts there, and I just asked for a pen. Then we spoke, and turns out she was from Virar, and she lived some 400-500 meters from my house. So we initially became friends so that we'll keep in contact because two people from Virar staying in Mysore, but then we started chatting, we started talking, things happened. Yeah. I will take this. Yeah. So I told him, like, if he propose me, then only I'll marry him. Like we talked, like our families met, they talked, but then still I wanted him to propose. But then that didn't happen. The one fine day, we just went for dinner, and then he gave me that ring. That's all. But then I wanted like grand, filmy proposal. That didn't happen. दूर आसमानों में रब के दीवानों में भी मुझसा न कोई, मैं दीवाना तेरा। There's a lot of factors there, like, so I don't know. For me, I'm not that of a emotion sharing kind of person, but with her it's very comfortable. I'm very comfortable talking about things, talking about any problems, all those things, and I don't know. I just feel that connection very strong. If something's going wrong or if something bad's happening, something good's happening, it's her I first think about, and it's her I talk to, and it feels good. Like, I don't know, problems find their solutions when I have a conversation with her. चल तुझे बांध के सांसों की वो डोर से ले चलूं वहाँ पे जो ठिकाना तेरा। So the way he handles me, like when I'm at my worst, so that's when like I realized, yeah, he's the one. I will try not to stretch our arguments. So, That I will try for sure. I will not take 2-3 business days to resolve. 2-3 business days आगे हो गया. Now I feel like we're in a government office. Just kidding. Go ahead. That's it. Yeah, that's it. Only one promise he said. From my side, I would say, I'll give you'll have partnership in everything in my life. मतलब जो भी करेंगे साथ करेंगे, साथ में पाएंगे. That's all.
सारी जिंदड़ी तेरे नाल तुर चलिया दिन सगना वाला पार कर चलिया सारी जिंदड़ी तेरे नाल तुर चलिया दिन सगना वाला पार कर चलिया मदानिया फर्स्ट म्हणजे ती 10thला त्यांचे कॅम्प जात होती लोणावळ्याला. तर मी म्हणजे मला जेव्हा तिथे समजलं की ती आता उद्या जाणार आहे तेव्हा म्हणजे मी खूप इमोशनल झालेलो, रडायला वगैरे लागलेलो. त्याच्यानंतर आमचं म्हणजे लहानपणीपासून एवढं काही खास जमायचं नाही, म्हणजे जमायचं पण एवढं क्लोज नव्हते आम्ही. पण त्या मुमेंटनंतर आम्ही खूप जास्त क्लोज झालो. त्याच्यानंतर ती बँगलोरला गेली तेव्हा पण मी खूप जास्त इमोशनल झालेलो. म्हणजे बहीण म्हणून तर ती खूप चांगलीच आहे, पण ती आमच्यासाठी एक आई म्हणून पण राहिली, म्हणजे आमच्या दोघं भावंडांसाठी. तर तेच एक कोर मेमरी आहे माझ्याकडे. एक म्हणजे कसं माहिती आहे, त्यावेळेस तिचं शिक्षण झाल्यानंतर म्हणजे जॉब तर हे होतं आणि मराठी माणसं म्हणजे आमच्या याच्यामध्ये तरी म्हणजे आम्ही बाहेर कुठं असं जाऊन देत नाही मुलींना. म्हणजे तर माझं पण असं आमच्या दोघांचा पण विचार होता की तिने जॉब करावा, शिक्षण आपण दिलेलं आहे पण जॉब तिने मुंबईमध्येच करावा. पण ते तिला जेवढं हे भेटत नव्हतं तर तिने मग आम्हाला मग तिला ज्यावेळेस ऑफर आली म्हणजे जॉबची ते म्हैसूर होतं. तर आम्ही तिला जायचं मी तर तिला मनाच केली होती. पण ती मला बोलली की जर तुम्हाला जर असंच राहायचं असेल, तुम्हाला जर असंच राहायचं असेल तर तुम्ही पुढे जायचं नसेल तुम्हाला लाईफमध्ये असंच राहायचं असेल तर मी जात नाही, तर मी जात नाही. जायचं मला जाऊ द्या. प्रियाला एवढंच सांगू शकते तुझ्या फॅमिलीसाठी जसं आमच्यासाठी केलंस जसं तुझ्या फॅमिलीसाठी पण तसंच कर. जसं आमच्यासाठी तू केलंस ना तसं त्यांच्यासाठी पण तसंच तू कर. त्याचप्रमाणे आणि चांगलं तुझं जसं आई वडील आहेत ना तसे ते पण तुझेच आई वडील आहेत. आणि जसं आम्हाला तू हे केलंस ना तसं त्यांना पण हे करायचं. असं नाही, त्यांनी त्यांच्या जीवनामध्ये आणखी पुढे जायला पाहिजे, चांगलं राहायला पाहिजे. त्यामध्ये आम्ही एकामेकाचा सपोर्ट त्यांनी घेऊन त्यांनी पुढे आम्ही आनंदी राहू. ते चांगले दोघं जण राहिले तर आम्हाला त्या गोष्टीचा आनंद होईल.